परिवर्तनाची गरज वेळोवेळी समोर येत असते. समाजातील विषमता, पर्यावरणाचा असमतोल, मानवीय मूल्यांचा ऱ्हास यांचा चढता आलेख दिसतो आहे. आणि दुर्भाग्याने मराठवाडा या जटिल समस्यांच्या विळख्यात अडकत चालला आहे. या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी श्रद्धेय नानाजी देशमुखांचे दूरदृष्टी विचार आजही तेवढेच दिशादर्शक व संयुक्तिक आहेत. नानाजींनी आपले मित्र पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रेरणेने नव्या युगाला अनुकूल शिक्षणाचे अनेक पथदर्शी प्रयोग केले. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान संचलित सोनदरा गुरुकुलम डोंबरी त्यापैकी एक. बीड जिल्ह्यात दुर्गम भागात बालाघाटाच्या डोंगर रांगांच्या कुशीत निसर्ग सौंदर्यात गुरुकुल वसलेलं आहे. 1986 साली काही पर्णकुट्या, तुटपुंजी साधने व भव्य स्वप्न असणारे समर्पित कार्यकर्ते एवढ्याशा सामग्रीवर हा प्रकल्प सुरू झाला. शासकीय आर्थिक सहाय्य नसताना समाज एकत्र येऊन सद्विवेकाने भव्य स्वप्न साकार करू शकतो याचे सोनदरा गुरुकुलम हे एक उत्तम उदाहरण आहे. गुरुकुल याच्यातला मुख्य फरक असा आहे की इथं विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अखंड सहजीवन आहे आणि या सहजीवनातूनच विद्यार्थ्याचं वर्तन परिवर्तन होतं. इथे शाश्वत मूल्यांची जोपासना करत प्राचीन गुरुकुल रचना व आधुनिक शिक्षण यांचा मिलाफ असणाऱ्या शिक्षण पद्धतीतून ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील शेकडो सुजाण नागरिक घडवण्याचे काम अविरत चालू आहे. स्वावलंबन, सदाचार, संवेदनशीलता, पर्यावरणस्नेही जीवनशैली ही मूल्य जोपासणारे शिक्षणातील शास्त्रशुद्ध प्रयोग करणारे केंद्र येथे उभारले जात आहे. समाजामध्ये सद्गुण किंवा चांगली कुठं प्रवृत्तीच राहिली नाही. गावात राहिला असते माझे नातू तर गुटखा खाल्ला असता, वेळ प्रसंगी दारू पेले असते, आई वडिलाला शिव्या दिल्या असत्या आणि आम्ही तर त्यांच्या यादीतच नसतो आजोबा. पण आज ते सगळे व्यवस्थित वागतात, आज्ञाधारकपणानं वागतात आणि सगळं घरात वातावरण चांगलं आहे. सहज शिक्षणाच्या दृष्टीने परिसराची रचना केली जात आहे. कला, भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा विविध विषयांची कौशल्ये व दृष्टी घडवणारी अध्ययन केंद्रे निर्माण केली जात आहेत. या केंद्राच्या माध्यमाने गुरुकुलात, पंचक्रोशीत व पुढे मराठवाड्यात शिक्षणाचे विविध प्रयोग करण्याचा मानस आहे. अनेक शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्था, सुजाण नागरिक सर्वांच्या सहयोगाने हा संकल्प साकारणार आहेत. या नवनिर्माणाच्या संकल्पात आपलेही योगदान प्रार्थनीय आहे. वेळ, ज्ञान, वस्तू, धन यापैकी कोणत्याही प्रकारे आपण सहभागी होऊ शकता. युगानुकूल नवरचनेच्या या महायज्ञात हा छोटा संकल्प आपले समर्पण राहील. धन्यवाद.